हाय गाईस, कशा आहेत तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी बनवते मी तोंडलीची भाजी. तुम्हाला दाखवते, सोप्या पद्धतीने बनवणार आहे. चला कंटिन्यू करूया. इथं तोंडली मी कापून ठेवलेली आहे. इथे टॅमॅटो, कांदा, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. आता तेल आपलं तापते. कढीपत्ता टाकूया आपण. असा तडका लागायला पाहिजे, मग छान वाटते भाजी बनवायला. कारण की मी एका हातात मोबाईल पकडलेला आहे म्हणूनच कांदे टमाटे काय व्यवस्थित हे होत नाहीत. मस्त आपण कांदे टमाटे मस्त लाल करूया. सगळ्यांची तोंडलीची भाजी बनवायचं वेगळं असतं. मी अशी सोप्या पद्धतीने बनवते, कारण की अशी थोडी टेस्टी बी लागते. गावी तुम्ही कोणी जात असेल तर तुम्हाला माहीत असेल, काय बी गावी काहीच टाकत नाही तरी बी भाज्या एकदम गोड लागतात. इकडे आपल्या मुंबई भागामध्ये किती काय बी टाका तरी बी काय गोड लागत नाही. मतलब गोड लागत नाही, मतलब चव अशी भाजीला लागत नाही. तर म्हणून मग मी जास्त काही ॲड करतच नाही भाजीमध्ये. आपल्या अशा सोप्याच भाज्या बनवते. थोडेसे असे कांदे आपण लाल होऊ देऊया, कारण की मग जास्त बी लाल करायचे नाही, कारण की ते गळा जास्त लाल झाले ना, मग आपण जेव्हा तोडली त्याच्यात ॲड करणार ना, मग तो ते कांदे ना जळून जातात. मग थोडेसे असं टसन खाली त्या कांद्याचं जाऊ द्यायचं. मग त्याच्यानंतर आपण तोडली त्याच्यात टाकूया. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये गॅस कमी केलेला आहे मी. हळद टाकूया. थोडंसं धनिया पावडर टाकूया. आणि भाजी मसाला असेल तर तो टाकायचा. इथे मी थोडा कांदा मसाला घेतलेला आहे. थोडा भाजी मसाला आहे. सॉरी, लाल चटणी. जशी तुम्हाला जेवढं तिखट हवा असेल तेवढी घ्या. माझे ते मुलं जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी थोडीशी लाल चटणी घेते आहे. मिक्स करूया आपण आता. तोडलीमध्ये थोडं तेल जास्तच घातलंय, कारण की कसं मतलब ती शिजायला पाणी नाही टाकावं लागत ना त्याच्यात. मग तेलामध्येच गाळ व्हायला पाहिजे. चवीनुसार मीठ. तुम्हाला माझ्या कुठला रेसिपी मतलब आवडणार बघायला, नक्की मला कमेंट करून सांगा. मी ती रेसिपी नक्की तुमच्यासाठी बनवणार. आता आपण ॲड करूया तोंडली. आपल्याकडं थोडं आता स्टँड नाही आहे, तर हातानेच मोबाईल पकडावा लागतंय, म्हणून थोडं समजून घ्या. मी कालवून घेते. हे बघा, मी तोंडली कालवून घेतलेली व्यवस्थित. आता तिला कमी आचेवर ठेवून गॅस लो करून आणि झाकण ठेवूया. वाफेवरती शिजवायची ती.
तर मी आता भाकरींची तयारी करून घेते. भाकरी बनवूया आपण, त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात. चालतं, भाकरी बनवतीये, या भाकरी खायला. कोणाकोणाला बाजरीच्या भाकरी आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इकडे आपल्या भाकरी होत आहेत मस्त. कोणाकोणाला बाजरीच्या भाकरी आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कोणी ज्वारी खातो, कोणी बाजरी खातं, पण आम्ही बाजरीच खातो. आम्हाला बाजरीची सवय आहे भाकरीची. आज बाजरीच्या भाकरी मतलब आम्ही मतलब असं नाही रविवार शनिवार असला तरच बाजरीची भाकरी, तर मतलब संध्याकाळी आम्ही बाजरीच्याच भाकरी बनवतो. तिकडून ते बोलतायत. आणि सकाळी चपाती असतात, भाजी चपाती. तर अशी रुटीन असते आपली स्वयंपाकाची. आणि आता आमच्या इकडे रात्री 10 वाजता पाणी येतं. आता पाणी बी येणार, पाणी भरून जेवण करणार, म्हणून स्वयंपाक आम्ही उशिराच करतो. मी एकच हाताने भाकर थापडते, मला एकच हाताने भाकर थापडायला आवडते. हे बघा इथं आपल्या भाकरी होत आहेत मस्त. भाकर मस्त टम कशी फुगलेली आहे. इकडे आपली भाजी बी तयार आहे. भाजी बी झालेली आहे, मस्त छान झालेली आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि अशी रेसिपी नक्की बनवून बघा तुम्ही. इकडे माझ्या भाकरी झालेल्या आहेत मस्त. अशा प्रकारे आपली रेसिपी आज झालेली आहे. तर आवडल्या असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पुरा बघितला असेल त्याच्यासाठी मनापासून थँक्यू, धन्यवाद. आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला कुठल्या याच्यावरती रेसिपी पाहिजे तर ते बी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय.